पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। सदलगा शहरातील मुत्तलकोडी येथील वीरसिद्धेश्वर मंदिर परिसरातील विस्तीर्ण अशा जलाशयात जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव व केंद्रीय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मॉक ड्रिल कार्यक्रम संपन्न। चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीला येणाऱ्या महापुराच्या उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक वर्षी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची टीम येत असते। यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मॉक ड्रिल कार्यक्रम सदलगा शहरातील मुत्तलकोडी येथील वीरसिद्धेश्वर मंदिर परिसरातील विस्तीर्ण अशा तलावामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल व अग्निशमन दल यांच्या संयुक्त विद्यमाने अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थितीत उद्भवलेल्या संकटाचा सामना व अचानक लागलेली आग यावर कसे नियंत्रण मिळवावे व बचाव कार्य कसे करावे याविषयी मॉक ड्रिल अभ्यासमार्फत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार राजेश बुर्ली, उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी, सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले, व्यवस्थापक देवानंद नवले, उपतहसीलदार पी.बी. श्रीवंत, सदलगा पोलीस स्टेशनचे PSI शिवकुमार बिरादार, सदलगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, शिक्षण अधिकारी शंकर गौडा पाटील, NDRF टीमचे इन्स्पेक्टर बीटेन सिंग, महसूल निरीक्षक M.A. नागराळे, नगरसेवक रवी गोसावी, प्रकाश अनुरे, लक्ष्मीकांत हलपनावर, प्रशांत करंगळे, माजी नगराध्यक्ष मल्लाप्पा वाळके, अतिक्रांत पाटील, दर्याप्पा हवलदार, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राध्यापक, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस खात्याचे कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये पाणी प्रवाहामध्ये बुडत असलेल्यांना कसे वाचवावे, त्यांच्यावर प्रथमोपचार कसा केला जावा व त्वरित उपचारासाठी पुढे कसे पाठवावे इत्यादी बाबत प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। अग्नि व महापूर यातील बचाव कार्याची प्रात्यक्षिकेही यावेळी इन्स्पेक्टर JD बीटेन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली। या प्रात्यक्षिकामध्ये NDRF टीमचे उपेंद्र सिंग, धर्मे संतोष, आपला नायडू, हरी, सुनील रामटेके यांनी सहभाग घेतला व प्रात्यक्षिके सादर केली। या कार्यक्रमासाठी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, अग्निशमन कार्यालय सदलगा येथील कर्मचारी, पोलीस खात्याचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महसूल कर्मचारी, सलीम संदी, अकबर संदी यांच्यासह सदलगा नगरपालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांसह सदलगा शहरातील हजारो नागरिक, स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व उपस्थितांना NDRF मार्फत वही, पेन, पाण्याची बॉटल, केक व बिस्किटे आणि अल्पोपहार वाटण्यात आला। सुमारे 2 ते 3 हजार उपस्थितांनी या चित्तथरारक प्रसंगाचा अनुभव घेतला व आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण कसे सुखरूप बाहेर पडावे हे जाणून घेतले। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डेक्कनवर सर यांनी केले। जनकार्य न्यूजसाठी सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। ಅವ್ರ ಜೀವನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಪತ್ತು ನಿರ್ವಹಣಾ ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯರೆಲ್ಲರೂ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆ ಆಯಿತು, ನಮಗೆ ಫೈರ್ ಬ್ರಿಗೇಡ್ ಆಯಿತು, ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಆಯಿತು ಮತ್ತು ರೆವಿನ್ಯೂ ಇಲಾಖೆ ಆಯಿತು, ಅದಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮತ್ತು ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸಹಿತ ನಾವು ಈ ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಕ್ ಡ್ರಿಲ್ನಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ತರಬೇತಿಯನ್ನು ನೀಡಿದ್ದು ಮತ್ತು ಅತ್ಯಂತ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಮಾಕ್ ಡ್ರಿಲ್ ಮಾಡಿ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಸಹಿತ ಇದರಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ಖುಷಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ। ಪ್ರವಾಹ ಬಂದಾಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಮತ್ತು ಜನ ಮತ್ತು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಜನರನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಜಾನುವಾರುಗಳ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ಅವರು ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದನ್ನು ನೋಡಿ ನಮಗೂ ಸಹಿತ ಒಂದು ತಾಲೂಕಾಗತಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಕಬ್ಬಿಜನತೆಯಲ್ಲಿ ಇಂತಹ ತರಬೇತಿ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ನೀಡತಕ್ಕಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।